नमस्कार, मी अनिल फळे. आज 30 एप्रिल, उद्या 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. आता गेल्या 40 दिवसामध्ये जो काही लॉकडाऊनमुळं जे काही महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे तसं पूर्ण जगाचंही झालेलं आहे. आपण महाराष्ट्राची ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणावर, अर्थकारणावर, समाजकारणावर, आरोग्यावर या सगळ्याच गोष्टींवर परिणाम झालेला आहे. आता किती कोट्यावधी रुपयांनी आपण मागे आहोत, कशा प्रकारची बेरोजगारी वाढलेली आहे, कशा प्रकारचे शेती उद्योगापासून तर सगळ्या उद्योगांवर जसा परिणाम झालेला आहे, त्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर राजकारण अजून एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्रीपदी राहू शकणार नाहीत, अशा दृष्टीने हे सगळ्या घडामोडी घडतात आहे. राज्यपाल आणि कॅबिनेट हे एकमेकाला पत्र देत सुटलेले आहेत. आता कॅबिनेटने जे 2 पत्र दिलेले आहेत ते अर्थातच उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर तुम्ही नेमा आणि जेणेकरून ते 24 मे नंतर सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कारभार हाकू शकतील. आणि राज्यपालांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र असं आहे की विकास मंडळांना मुदतवाढ देण्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर करून केंद्राकडे पाठवावा. आता माझं आज युवकांना असं सांगितलंय, महाराष्ट्रातल्या युवकांना मला असं सांगायचं आहे की आपण काहीही झालं तरी विकास प्रेमी आहोत, विकास स्नेही आहोत. निकोप पद्धतीने विकास होणं गरजेचं आहे. गेल्या 4-5 दिवसांमध्ये आपण राजकारण हे आता पर्यावरणाच्या दृष्टीने, शाश्वत विकासाच्या दृष्टीने घडलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण आग्रह धरण्याची गरज आहे. आता राज्यपालांनी जे पत्र दिलेलं आहे की 30 एप्रिल रोजी या जी मंडळं आहेत, विकास मंडळं म्हणजे जी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आहे, विदर्भ विकास मंडळ आहे, त्याच्यानंतर उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ आहे, यांची मुदत आज संपते. आता ही मंडळं काय आहेत हे आपण समजून घेऊ. ही मंडळं अशी आहेत की महाराष्ट्राचा समतोल विकास व्हावा, हे सूत्र, हे सरकारचं धोरण असलं पाहिजे, ते आहे देखील. परंतु प्रत्यक्षात समतोल विकास होतोय का, तर तो होत नाहीये. मग तो आजच हे वेळ आलेली का नाही, हे पूर्वीपासून आहे. आणि हे जगभरामध्ये प्रत्येक देशामध्ये हा प्रश्न येतो की रिजनल डेव्हलपमेंट, इज इट बॅलन्स ऑर नॉट, हा प्रश्न विचारला जातोच आहे. मग जसं आता राज्यपाल विचारतात आहे मंत्रिमंडळाला की तुम्ही तो प्रस्ताव मंजूर करून पाठवा ताबडतोब. अर्थात याच्यामध्ये जी ती घाई करून चालणार नाही. याचा अर्थ असा आहे की घाई करून चालणार नाही, याचा अर्थ असा आहे की तेवढं जसं 24 मे ही डेडलाईन आहे मुख्यमंत्री पदापर्यंत कायम राहण्याविषयी, तशी विधान या विकास मंडळांना अशी डेडलाईन नाही. तो नंतरही ठराव मंजूर केला जाऊ शकतो, पाठवला जाऊ शकतो. आज मुख्य कोरोना संकटामुळं सगळ्या राज्याची तिजोरी केंद्राच्या तिजोरीवर मोठा भार आलेला आहे. अगदी पगार करण्यापासूनचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये समतोल विकास आणि मग मंडळांचं काय, हे विषय थोडेसे मागे पडलेले आहेत. तसं असलं तरी आज ह्या ज्या वेळेला आपण सगळेजण 20शीतले असो, 25शीतले असो, 30शीतले असो, 40शीतले असो, या सगळ्यांना एक उत्सुकता आहे की आपण याच्यातून सावरणार कसे. आणि मुळातच ह्या कोरोनाच्या आधी देखील जे प्रश्न विकासाचे प्रलंबित आहे, ज्याच्यावर द्वेष आहे, राग आहे, अगदी विद्रोही चळवळ सुरू त्याच्यामध्ये होते, अति डावे किंवा ह्या पद्धतीने अति उजवे, हे सगळं जे राजकारण घडतं ते विकासाच्या प्रश्नामुळं होतं. ज्वलंत प्रश्न म्हणजे एक अशी भावना निर्माण होते, त्या जिल्ह्यामध्ये होते, त्या तालुक्यामध्ये होते, त्या विभागामध्ये होते. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मागासलेले भाग प्रामुख्याने कोणकोणते, तो मराठवाडा आहे, विदर्भ आहे, काही प्रमाणात कोकण आहे. आणि त्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा हा जास्त विकास झालेला आहे. गले लठ्ठ असं अर्थकारण या पश्चिम महाराष्ट्राचं आहे. ही तुलना केली बाकीच्या 3 गोष्टींची. अशा परिस्थितीमध्ये आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि आज ती वेळ आहे. उद्या आपण महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत, तर अर्थातच तो कोरोनाच्या सगळ्या सोशल डिस्टन्स हे सगळं बाळगून साजरा करणार आहोत. सगळे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये येतील, जे महाराष्ट्राच्या झेंड्याला अभिवादन करतील. तो महाराष्ट्र दिन साजरा होईल.
त्या परिस्थितीमध्ये इकडं जे राजकारण चालू आहे, मुंबईला जे राजकारण चालू आहे, महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री पद अस्थिर करण्याचं जे चालू आहे तो एक अडथळा आहे. अशा परिस्थितीमध्ये विकास मंडळ हा महत्वाचा विषय आहे की नाही हा आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे. आता कोरोनामुळे परिस्थिती बदलली तर तो मग विषय मागे जाईल आणि एकूण जर विकासाचा विचार केला, भवितव्याचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला तर ते महत्वाचं देखील आहे. मग ही मंडळं, ही जी वैधानिक विकास मंडळ आहे ती नेमली कधी, तर ती नेमली गेलेली आहेत 1994 साली. ती कशा, त्याची ती जन्मकथा काय या मंडळांची, तर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांची ती भावना होती की आमचं जे मागासलेपण आहे मराठवाड्याचं, तो विचार करता सरकारने पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये योग्य ती आर्थिक तरतूद केली पाहिजे. मग ती कोणकोणत्या कारणासाठी केली पाहिजे, ती सिंचनाच्या बाबतीत केली पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीत केली पाहिजे, आरोग्याच्या बाबतीत केली पाहिजे, उद्योगधंद्यांच्या बाबतीत केली पाहिजे, वेगवेगळे अजून बारीक सारीक जे सर्व जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये केली पाहिजे. मग ही आमच्याकडे मागासलेपणाची जी भावना आहे ती दूर करण्यासाठी, प्रत्यक्ष स्थिती आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. अर्थात समतोल विकासाचं धोरण राबवलं पाहिजे, त्यासाठी मंडळ नियुक्त केलं गेलं पाहिजे. मग 1993 साली गोविंदभाईंनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली, त्यांना ही सगळी वस्तुस्थिती सांगितली. मग त्यानंतर तो विचार सुरू झाला. त्यानंतर 1983 ते 1992 पर्यंत सलग वैधानिक विकास मंडळ नेमलंच गेलं पाहिजे याविषयी आंदोलन झाले, चर्चा झाली, या सगळ्या स्वरूप झालं आणि अखेर तो दिवस उजाडला आणि 1994 साली हे मंडळ अस्तित्वात आले. बरं, ते आणत असताना आता राज्य करते, त्या विभागातले राज्य करतात. मग पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी ते असं विरोध केला की तुम्ही हे आता मंडळ नेमणार आणि मग विकासाचा जो काही पैसा आहे तो जास्तीत जास्त उलट आमच्याकडचा, आमच्या ताटातलं काढून घेऊन विदर्भ, मराठवाड्याला, कोकणाला दिलं जाईल. मग आमचं काय होणार, मग आमचा पण विचार करा. मग त्याच्यातून उर्वरित महाराष्ट्रासाठी सुद्धा वैधानिक विकास मंडळ नेमलं गेलं. आता याचा कायदा काय, याचा कायदा आहे की केंद्र सरकार 371(2) अन्वये, म्हणजे आपली जी भारतीय संविधान आहे त्याच्या अंतर्गत हे मंडळ नेमण्यास हरकत नाही, कारण की खूप मोठ्या प्रमाणात बॅकलॉग या विभागांमध्ये आहे. मग ते विभाग समोर ठेवून ते मंडळ नेमले गेले. मग आता ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये हे मंडळ अस्तित्वात आलं त्यावेळेला भाजप सेनेचं सरकार होतं 1995 ते 99 पर्यंत, तर त्या दरम्यान होतं. मग 94 साली जरी हे झालं तरी त्यावेळेला विलासराव देशमुख यांचं सरकार होतं. ते सरकार गेल्यानंतर मग जे नव्यानं सरकार आलं, पण मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी आले. मग त्यांनी दिवाकर रावते यांना मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून नेमलं, त्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा अध्यक्ष म्हणून नेमलं. आता ते कसं झालं, ते राजकीय, म्हणजे रावते यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नव्हतं. मग त्यांना एक कॅबिनेट दर्जाचं पद दिलं गेलं पाहिजे आणि ते शिवसेनेचे मराठवाड्याचे संपर्क नेते होते, त्यांना डावलून चालणार नाही म्हणून त्यांच्या काळात ती माळ पडली. आता मग त्याच्यानंतर ही परंपराच नंतर 25 वर्षामध्ये सुरू झाली. ज्यांचं सरकार यायचं त्यांनी तो अध्यक्ष बदलायचा आणि मग तो उपेक्षित जो काही कार्यकर्ता नेता असेल त्याच्या काळात ती माळ टाकायची. परंतु इतर जे सदस्य असतात त्या मंडळाचे, ते सदस्य जे आहेत ते अतिशय तज्ज्ञ, ज्यांना विकास कशाला म्हणतात, विकासाची नेमकी व्याख्या काय हे माहिती, मग पाणी असेल, सिंचन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या बाबतीमध्ये नेमका बॅकलॉग कसा राहिलेला आहे या विभागांमध्ये, याची ज्यांच्याकडं एकदम आकडेवारीसह मुद्देसूदपणे जी गोष्ट त्यांच्याकडे उपलब्ध आहे किंवा त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, अशा लोकांना सदस्य नेमलं पाहिजे. मग ते नेमल्यानंतर मग त्यांनी काय करायचंय की त्यांनी राज्यपालांना सांगायचंय. आता ह्या मंडळाची रचना अशी आहे की जसं मंत्रिमंडळ एकीकडे आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, तर एकीकडे जे राज्यपाल जे आहेत तर त्या राज्यपाल यांच्या निगराणीखाली हे मंडळ काम करेल आणि मग मंडळ त्या विभागातल्या मंडळांनी
जे विकासाच्या संदर्भात, अनुशेषाच्या संदर्भात, निधीच्या संदर्भात, योजनांच्या संदर्भात जे सुचवलेलं आहे ते राज्यपालांनी स्वतःची स्वाक्षरी करून मंत्रिमंडळाकडे, कॅबिनेटकडे पाठवायचंय आणि ते मंत्रिमंडळाला बंधनकारक राहणार. मग ज्या वेळेला गोविंदभाईंचं आंदोलन चालू होतं या वैधानिक विकास मंडळाच्या विषयी, त्यावेळेला शंकरराव चव्हाण यांनी त्या गोष्टीला विरोध केला होता. तर ते असं म्हटले होते की आमच्यावर गदा येईल, जे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, जे लोकांनी निवडून दिलेले आहेत, जे 288 आमदार आहेत, त्यांच्यातून जे सरकार बनलेलं आहे त्या याच्यावर गदा येईल, अशा प्रकारे म्हणून हे मंडळ नेमले जाऊ नयेत असा सुद्धा एक त्यावेळेला वाद झाला होता. तरी नंतर हे मंडळ अस्तित्वात आले आणि आजपर्यंत म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये या मंडळाने जे सुचवलं ते मंत्रिमंडळाने त्यांना जमेल त्या पद्धतीने अनुशेष दूर करण्याचं काम केलं. मग ज्या वेळेला त्याच्याही आधी काय परिस्थिती होती, म्हणजे सरकार दुसरं काही करतच नव्हतं का, मागास विभागांना न्याय देण्याच्या दृष्टीने तर करत होतं. मग या सगळ्या चर्चेतून दुसरी एक समिती त्यावेळेला नेमली गेली होती 1984 साली, विम दांडेकर समिती. मग या समितीने सांगितलं की जिल्हावार त्यांनी जिल्हा निकष पकडायचं, तालुका निकष पकडायचं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांनी त्याच्यामध्ये केला होता. त्याच्यातूनही बरेचसे वाद झाले, चर्चा झाली, दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारला गेला. त्याच्यानंतर जे काही वादविवादाचं स्वरूप प्राप्त झालं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये विजय केळकर समिती नेमली गेली. मग विजय केळकर समितीने नव्याने काही गोष्टी सांगितल्या, मग त्या गोष्टीला विरोध झाला. मग मराठवाड्यात जे काही आग्रह धरला गेला होता तर त्यावेळेला गोविंदभाईंची एक संस्था त्यांनी स्थापन केलेली मराठवाडा जनता विकास परिषद, जी अभ्यासू कार्यकर्त्यांची ही सगळी ती परिषद. मग त्या परिषद ती जरी अशासकीय संस्था असली तरी त्या काळात त्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाने गोविंदभाई हे ज्येष्ठ स्वातंत्र्य जाणून त्यांचा आदर राखत त्यांना परिषदेचं म्हणणं वेळोवेळी ऐकून घेतलेलं आहे. मग त्या केळकर समितीला काही सदस्यांनी, केळकर समितीच्या अहवालाला काही लोकांनी विरोध केला, काही मान्यता दिली. अशा प्रकारे ते घडत गेलं. त्याच्यानंतर 2013 साली म्हणजे 7-8 वर्षापूर्वी उच्चाधिकार समितीने काही गोष्टी त्याच्यामध्ये सुचवल्या आणि हे असं सगळं होत आहे. आता मुळात हे जे नाव आहे की स्टॅट्युटरी बोर्ड, स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट काउन्सिल, याचं नाव मग 2010 साली वैधानिक हा शब्द त्याच्यातून काढून टाकण्यात आला. मग आता हे नावामध्ये पण गोंधळ सुरू झाला. आजही म्हणजे आज एका सदस्याने, एका कार्यकर्त्याने ज्या वेळेला माहितीच्या अधिकारात गेल्या वर्षी विचारलं शासनाला की या मंडळाचं नेमकं नाव काय, तर ते म्हणले रिजनल डेव्हलपमेंट बोर्ड आहे. मग ठीक आहे, रिजनल डेव्हलपमेंट बोर्ड. पण शेवटी कसं आहे की शेवटी काम तेच आहे. तर ह्या कामामुळे काय झालं 25 वर्षामध्ये 94 ते 2020 पर्यंत नेमकं काय झालं, ते समतोल विकास झाला का, तर त्याचं उत्तर स्पष्ट शब्दात सांगायचं तर ते असं की तो झालेला नाही. मग ज्या वेळेला समिती अहवाल हे सगळं जे काही 5-25 वर्ष गेलेले आहेत, त्या काळामध्ये जे काही घडलेलं आहे ते असं घडलेलं आहे की समजा सिंचनाचा जो अनुशेष आहे तो भरून काढला, तो सरकारने ते मान्य केलं कारण राज्यपालांचा आदेश आणि घटनेने सांगितलेलं. मग तो दूर करायचं तर हो, मग आता करू असं करून 94 साली जी काही आकडेवारी होती अनुशेषाची, तो भरून काढण्यासाठी या राज्य सरकारला, या महाराष्ट्राला किती वेळ लागला, तो 25 वर्ष वेळ लागला. आणि मग आता पुन्हा म्हणजे आधीचं जे दुखणं होतं ते बरं करण्यासाठी 25 वर्ष लागले. तोपर्यंत नवीन प्रकारचा अनुशेष गोळा झाला. म्हणजे आता जसं आरोग्याचा अनुशेष झालेला आहे, मग आता तो भरून काढायचा. आता ही कोरोनाची परिस्थिती आहे, सगळे प्राधान्यक्रम बदललेले आहेत. मग आता आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या दृष्टीने आता नवीन वातावरणात ते करावं लागणार आहे. आता मंत्रिमंडळाने घाई केलेली नाहीये. आज दिवसभरामध्ये असेल किंवा अजून महिनाभराने असेल, 2 महिन्याने असेल, ते निश्चित त्याला मुदतवाढ देणार. कारण की याच्यामध्ये कसं आहे, नाही नेमलं तर पुन्हा राजकीय साठेमारी ती जी वेगळी सुरू होती ती विकासाच्या नावाखाली, ती पुन्हा एक वेगळाच पदर आहे. तर युवकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की या
मंडळांचं नेमकं काम काय ते समजून घेतलं पाहिजे आणि त्या प्रकारचा एक दबाव गट, प्रेशर ग्रुप हा तयार केला पाहिजे की नेमकी कशा अर्थाने गरज आहे. सगळे स्पर्धेचं वातावरण आहे, सगळ्या आरक्षणाच्या गोष्टी आहेत, संधीच्या गोष्टी आहेत. म्हणजे आता बघा की जसं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलेल किंवा पक्ष बदलेल त्याप्रमाणे तो ज्या गावचा आहे, ज्या शहराचा आहे तिकडं तो सगळा निधी वळवतो. जसं आपण पाहिलं की ज्या वेळेला हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं आणि मग 2014 साली देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं, सेना भाजपचं सरकार आलं. मग त्यावेळेला फडणवीस यांनी काय केलं की नागपूरला सगळं वजन प्राप्त करून दिलं. सगळा निधी सगळ्या संस्था ज्या आहेत मोठमोठ्या त्या तिकडे नेल्या. वेगवेगळ्या संस्था तिकडे नेल्यामुळे मग मराठवाड्यात ओरड सुरू झाली की आमच्या तोंडचा घास हिरून ते तिकडे चाललंय. IIM असेल, बाकीच्या अनेक गोष्टी असतील त्या तिकडे नेल्या. हे सगळं म्हणजे ही परिस्थिती आहे की ज्याच्या हाती सत्ता आहे तो आपापल्या पद्धतीने आपापल्या भागाचा विकास करण्यासाठी राबवतो. त्याच्यात गैर काही नाहीये. परंतु जो उपेक्षित आहे, ज्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे, अशासाठी वापरणं ही त्याची कायद्यानी जबाबदारी ती पाळली गेली का ती पाळली गेलेली नाही. मग त्याच्या आधी म्हणजे ह्या ज्या वेळेला आता उद्धव ठाकरे यांच्या समोर जे वेगवेगळ्या पद्धतीचं आव्हान जे उभं राहिलेलं आहे त्या आव्हानामध्ये हे समतोल विकासाचं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. ते 24 मे नंतर असतील नसतील हा भाग वेगळा. जो कोणी मुख्यमंत्री राहील आणि आपण अशी अपेक्षा करूया की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यस्थी करून याच्यातून मार्ग काढतील. जसं काल त्यांचा छोटा भाऊ म्हणून का होईना उद्धव ठाकरे यांनी त्यांची संपर्क केलेला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या समोर आव्हान काय असणार आहे ते असं असणार आहे की ज्या वेळेला शिवसेना प्रमुख मराठवाड्यात विदर्भात दौऱ्यावर यायचे त्यावेळेला ते म्हणायचे की तुम्ही आधी किती रडता, मागासलेपणाचा कलंक आहे, ह्या गोष्टी आहेत. मग हे जे काँग्रेसचं जे नेतृत्व आहे एवढं म्हणजे विदर्भाचे सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, कन्नमवार हे सगळे मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांनी काहीच केलं नाही ना. मराठवाड्यामधले निलंगेकर आहेत, शंकरराव चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत, विलासराव देशमुख आहेत, यांनी काहीच केलेलं नाही ना. म्हणजे हे नेतृत्व कसं आहे, कुचकामी आहे. तुमच्या स्वतःच्या विभागाचा ते विकास केलेला नाही. ते खास शिवसेना प्रमुख आपल्या ठाकरे शैलीमध्ये सांगायचे. आणि आज योग बघा, आज योग कसा आहे की त्याच काँग्रेस बरोबर, त्याच राष्ट्रवादी बरोबर आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे काम करत. त्यांच्या समोर आव्हान आहे. म्हणजे बरेचदा शरद पवार असतील, अजित पवार असतील, वेगवेगळे नेते असतील, हे आमचा निधी पळवतात, आमच्या ताटातलं हिसकावून घेतात असे आरोप झालेले आहेत सगळे. मग ते आरोप लक्षात घेता आता एक मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर आता हे जे राजकारणाचं जे कडवेपण आहे ते देवेंद्र फडणवीस यांना काही स्वस्त बसू दे नाही. मग त्यांनी तर ते विकासाच्या हे जसं राज्यपालांनी पत्र दिलंय मंत्रिमंडळाला की तुम्ही ही मंडळाची मुदत वाढवण्याचं पत्र केंद्र सरकारला द्या, तसा प्रस्ताव संमत करा. तसं विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक पत्र दिलेलं आहे की हे असं करावं. आता स्वतः काय केलेलं आहे, भाजपने काय केलेलं आहे की स्वतंत्र विदर्भाला पहिल्यापासून पाठिंबा दिलेला, त्यांच्या वचननामा, जाहीरनामा जे काय म्हणायचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि सगळं विदर्भाचं जे राजकारण आहे ते त्याच्या भोवतीच फिरतंय. स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे किंवा काय झाला पाहिजे. मग सगळं थोडं इतिहासामध्ये डोकून पाहिलं तर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती, मग यशवंतराव चव्हाणांनी केलेला नागपूर करार, मग त्याचं कितपत पालन झालं. मग आज जे काही आज गेल्या तेव्हा नागपूर करार झाल्यापासून जे हिवाळी अधिवेशन नागपूरला उपराजधानीला भरतं त्यामध्ये काय होतं, त्यामध्ये पुन्हा राजकीय कुरघोडी हे त्या सगळ्या आणि पुन्हा प्रश्न आहे तिथंच राहतात. अनेक गोष्टी झाल्या. म्हणजे आज ज्यांच्या हातामध्ये या सरकारचा रिमोट कंट्रोल आहे ते शरद पवार हे सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री होते त्या वेळेला त्यांनी मराठवाड्यासाठी काय केलं, विदर्भासाठी काय केलं, आजही प्रश्न विचारला जातो. आता राजकीय दृष्ट्या मराठवाडा हा नेहमी शरद पवारांच्या मागे राहिलेला आहे. मग त्यांनी वेगळा पक्ष काढो किंवा काँग्रेसमध्ये पूर्वी जे होते
तर ते मराठवाडा त्यांच्या मागे राहिलेला आहे. मग तरी देखील त्यांनी न्याय दिला नाही मराठवाड्याला, अशी भावना इथल्या लोकांमध्ये आहे, स्वातंत्र्य सैनिकांमध्ये आहे, अभ्यासू कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचंही उत्तर आता काळाच्या ओघामध्ये काय मिळतंय ते आपल्याला दिसणार आहे. आता जी कोरोनाचं जे संकट आणि आता ते एक निमित्त म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार आहे का? तर करता येणार नाहीये. म्हणून आज सगळ्या विकास प्रेमींनी, म्हणजे फक्त याच्यातल्या सगळेच, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये कसं आहे, हमाम में सब नंगे सब घोडे 12%. मग ही ज्यावेळेला नवीन वातावरणामध्ये आपण ज्यावेळेला विकासाचा विचार करतो, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकास पुरुष म्हणून सगळ्या आपण युवकांनी निवडून दिलं, त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत. तर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर काय निर्णय घेतलेला आहे? तर त्यांनी जसं काल परवा मी सांगितलं की नियोजन आयोग जो पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून जो होता, त्यांनी तो बरखास्त करून नीती आयोग नेमला, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोग. तर या नीती आयोगाने काय विचार केलेला आहे समतोल विकासाच्या बाबतीमध्ये? भरपूर मोठा केलेला आहे. मग आपण ज्या वेळेला महाराष्ट्राबद्दल बोलतो, महाराष्ट्राचा काय विचार केलेला आहे? तर त्यांनी असा विचार केलेला आहे की जे दुर्लक्षित जिल्हे आहेत, जिल्हे, तर ज्या वेळेला नीती आयोग काम करतं, नीती आयोगाची एक फ्रेम ठरलेली आहे. आता हे जसं वैधानिक विकास मंडळ एक थिंक टँक आहे त्या भागातला, तसं देशाचा थिंक टँक म्हणून नीती आयोग काम करतं. मग नीती आयोगाचं काय, त्यांची जी फ्रेम आहे ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि बाकीच्या वेगवेगळ्या योजनांवर लक्ष ठेवणं, सरकारला सुचवणं आणि त्या खात्यांनी त्या प्रकारे अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा बाळगणं. आता याचे रिजनल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामधला एक जिल्हा नीती आयोगाने निवडलेला आहे, तो उस्मानाबाद जिल्हा. आता हा किती लोकांना माहिती आहे की नीती आयोगाने तेवढा एक जिल्हा गेल्या 3-4 वर्षामध्ये निवडलेला आहे, की तिथं कशा प्रकारे नियोजन, कशा प्रकारे विकास केला पाहिजे. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही मूलभूत ज्या काही निकष आहेत की त्या मनुष्यबळ, म्हणजे त्याचं दरडोई उत्पन्न किती आहे, शिक्षणाचं प्रमाण किती आहे, शेतीची परिस्थिती कशी आहे, मातीचा कस कसा आहे, वेगवेगळे निकष. म्हणजे आता हे डिस्ट्रिक्ट निवडण्याची काय प्रोसेस आहे? तर ती प्रोसेस अशी आहे की जी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ती पूर्ण करायचं वचन, तो एजेंडा आपण युनायटेड नेशनला सांगितलेलं आहे की आम्ही ते फॉलो करू. मग एक दारिद्र्य रेषेखालचं राष्ट्र किंवा तिसरी महासत्ता आर्थिक महासत्ता पाहणारं राष्ट्र म्हणून भारताचा ज्या वेळेला विचार केला जातो, भारताच्या विकासासंबंधी विचार केला जातो, त्यावेळेला नीती आयोगामध्ये बसलेले तज्ज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे, ते कॉर्पोरेट स्टाईलने असो, वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते हे विचार करतात की प्रत्येक जिल्हा कसा पाहिजे. आता त्यांनी जे काय की परफॉर्मर स्टेट कोणता